आज आपण आषाढ महिन्यात प्रत्येक मराठी घरात बनविल्या जाणाऱ्या कापण्यांची रेसिपी पाहणार आहोत. या गूळ व गहूपीठ वापरून केलेल्या कापण्या पौष्टिक तर असतातच, पण चवीलाही खूप छान असतात. नमस्कार, मी वर्षा VM's किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर वळूयात कृतीकडे. सर्वात आधी एका पातेल्यात 1 वाटी पाणी आणि मग त्याच वाटीने 1 वाटी गूळ घेतला. मग गॅस चालू करून इथे आपल्याला फक्त गूळ वितळवूनच घ्यायचा आहे. त्याचा पाक करायचा नाही. थोडं चमच्याने ढवळून लगेचच गॅस बंद केला. आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचे. मग एका ताटात 2 वाट्या गहू पीठ आणि पाव वाटी बेसन घेऊन चाळून घेतले. मग त्यात पाव वाटी रवा मिक्स केला. त्यात चवीपुरेसे मीठ घालून 1 चमचा सुंठ पावडर आणि 1 चमचा मिक्सरला फिरवून घेतलेली बडीशोप घातली. थोडे चिमूटभर जायफळ किसून घातले आणि मग 1 चमचा वेलची पावडर घालून सर्व जिन्नस हाताने मिक्स करून घेतले. मग फोडणी पात्रात गॅसवर वितळवून घेतलेले 4 चमचे तूप या पिठात घातले आणि तो सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करून घेतले. थोडे मिक्स मग अशा प्रकारे दोन्ही हातात पीठ घेऊन तूप व्यवस्थित चोळून घेतले. मग मुठीत पीठ घेऊन पिठाचा गोळा होतो की नाही ते पाहिले. आता एकदम थंड करून घेतलेले गूळ आणि पाण्याचे मिश्रण यात एका गाळणी घेऊन आपल्याला थोडे-थोडे करून घालायचे आहे आणि पीठ छान घट्टसर मळून घ्यायचे आहे. सैल वाटलं तर थोडंसं गहू पीठ घालून घट्टसर मळायचं आणि 15-20 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे. वरून थोडेसे तेल लावून झाकून ठेवायचे. आता कापण्या लाटायला घेऊयात. पिठाचे छोटे गोळे बनवून त्यातला एक गोळा पोळपाटावर घेऊन थोडी जाडसरच गोल पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना थोड्या वेळानंतर खसखस घेऊन पोळीवर पसरवून घ्यायची. खसखस दोन्ही बाजूनी पसरवायची आणि मग लाटण्याच्या साहाय्याने परत लाटून घ्यायची. मग सुरीच्या साहाय्याने आडवे उभे कट मारून डायमंड शेपमध्ये कापण्या पाडून घेतल्या. थोड्या कापण्या पाडून घेतल्यानंतर इकडे गॅसवर कढईत तेल गरम करून घेतले आणि मग त्यात चिरून घेतलेल्या थोड्या कापण्या सोडल्या. गॅस मध्यम करून झाऱ्याच्या साहाय्याने सतत हलवत छान सोनेरी रंगावर तळून घेतल्या. आता आपल्या पारंपरिक खुसखुशीत अशा कापण्या तयार आहेत. या घरातील सगळ्यांनाच खूप आवडतील. या कापण्या विशेष करून आषाढ महिन्यातच बनविल्या जातात. तुम्हीही बनवून घ्या. व्हिडिओ आवडला तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा.